नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट तयार होणारे आणि चवीला एकदम भारी, कडू न लागणारे, कुरकुरीत असे कारल्याचे भजी ही रेसिपी पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इकडे मी पाव किलो कारली घेतलेले आहेत, ते चांगली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। आपण आता इकडे कारली घेतलेली आहेत। कारल्याचे जे आपण आता हे वरचं आवरण असतं, जी पाट असते ती अशी सोलून घ्यायची आहे। बघू शकता, असं करून घ्यायचं आहे। बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत। त्यानंतर असं एक कारलं घ्यायचं आहे व सुरीच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे व असे गोल गोल त्याला कापून घ्यायचं आहे। बघू शकता, असं कापून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या आतल्या बिया असतात त्या सुद्धा आपल्याला काढायच्या आहेत। बघू शकता, असं काढून घ्यायचं आहे। एक एक करून अशा बिया काढून घ्यायच्या आहेत। बाकीच्या सुद्धा आपण अशाच काढून घेणार आहोत। बघू शकता, अशा मी बिया काढून घेतलेल्या आहेत। असं करून घेतलेलं आहे मी। बघू शकता, मी कारली आहे ते एका अशी बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये हळद घालणार आहोत थोडीशी। बघू शकता, त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे व हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व 15 मिनिटं झाकण लावून आपण आता हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत, जेणेकरून जे कारल्याला पाणी आहे ते चांगलं सुटेल। बघू शकता, असं झाकण लावून घ्यायचं आहे। आपली 15 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असं कारल्याला पाणी सुटलेलं आहे। बघू शकता, आपण आता या कारल्यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत। त्याच्यामध्ये आपण आता प्रथम धने पावडर घालायची आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट मसाला घालायचा आहे। त्यानंतर बेडगी मिरची मसाला घालायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत, कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालताना जरा बघूनच घाला मीठ, कारण का प्रथम आपण मीठ घातलेलं आहे कारल्यामध्ये। आपण आता हे मिश्रण आहे ते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला। जे कारल्याला पाणी सुटेल त्यानेच हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, थोडं ओलसर झालेलं आहे। आपण आता हे तळून घेणार आहोत, म्हणजेच डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला हे आता। नेहमीप्रमाणे कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं। तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आपल्याला तेल इकडे चांगलं कडकडीत गरमच करायचं आहे। त्यानंतर आपण आता हे कारली आहे त्या तेलामध्ये अशी सोडायची आहेत, एक एक करून। आपल्याला हे हाय फ्लेमलाच आपल्याला तळून घ्यायचे आहे। बघू शकता, अशी चांगली तळून घ्यायची आहेत। मस्तपैकी आपली कुरकुरीत कारल्याचे भजी तयार झालेले आहेत।
तुम्ही हे टॅमॅटो केचप, पुदिना याच्याबरोबर पण खाऊ शकता मस्तपैकी असे. आणि प्रवासाला पण जाल तेव्हा पण हे घेऊन जाऊ शकता. आपण आता हे कारल्याचे भजी आहेत कुरकुरीत असे. त्याला आणखीन चटपटीत करण्यासाठी थोडासा चाट मसाला आहे तो असा स्प्रिंकल करायचा आहे व मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे. हे तुम्ही जर कुठे प्रवासाला गेलात, पिकनिकला गेलात तर हे नक्की करून पहा, खूप छान लागतात. काचेची बरणी असेल त्याच्यामध्ये 2-3 दिवस ठेवलात तर चांगले राहतात. बघू शकता. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.